तर स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये. आता तुम्ही म्हणत असाल ना आल्या आल्या बॉडी का फ्लेक्स करलाय, थांबा तुम्हाला सगळं सांगतो. आधी या माणसाकडे नीट बघून घ्या. हे माणूस आज माझं पिट्टा पाडलाय बघा. आपला संगू तर तुम्हाला माहितच आहे की संगू डॉन. मग आज संगू जिमला आलता, त्याच्याकडनं मोबाईल घेतलो मस्तपैकी, ट्रायपॉड उचललो जिम मधला आणि चालू केलं की व्लॉग. संगू फुल बॉडी बनवायचा मनावर घेतला होता, बॉडी बनवल्याशिवाय घरी जात नाही म्हणालता. मग काय संगूलाच कसं बसं शांत करून आपण चालू केलं बाबा आपलं वर्कआउट. मग दिनेश दादा म्हणल्याप्रमाणे आपण बेंड रोवर मारायला सुरुवात केला. कोण दिनेश दादा? थांबा परत एकदा. ह्याने हो आपल्या मसल फ्लेक्स जिमचा आपला आवडता ट्रेनर. मग त्याचं ऐकून रपा 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 बेंड रोवर मारून घेतला आणि हे मारून झाल्यावर लॅट्स फाटून बाहेर येईल. ते संपून आपण आला होता केक बॅक मारायला डंबलने. हे वर्कआउट म्हणजे कसं वाटतंय माहित आहे का? नुसता भर घागर वड वरती, भर घागर वड वरती. किक बॅक झाल्यावर आता आपण आलो क्लोज ब्रेक पुल डाऊन मारायला. पुल डाऊन मारताना बॅक मध्ये काय जाळ लागत होता, हा 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 हा, नुसता जाळ हो नुसता जाळ. पुल डाऊन मारता मारता बघतो तर काय भाईजी या नक्की जिम मध्ये आले होते. मग काय भाईजी आलेत म्हणताना पळत जाऊन पहिला त्यांना भेटलो बघा. माणूसच तसा आहे हो, पळत जाऊन भेटावंच लागतंय. हे कडू अक्की मला मारून गेलता एकटा एकटा वर्कआउट करायला का म्हणून. मग काय भाईजीला नक्कीला भेटल्यानंतर आपण आला होता सीटेड रो मारायला. सीटेड रोचे 3 सेट मारून घेतल्यानंतर मस्त पैकी आपण जाणार आहे बायसेप मारायला. बघा कसं सीटेड रो मारतो मी. हे झाल्यावर आता आपण आलो आरशा समोर शायनिंग मारायला, म्हणजेच पोझिंग. लॅट्स दिसायला लागले. मामा काय हो हे. जाऊ दे, आपण 7 नाहीये कुठं तर आपल्याला सोलापूर सोडून कोल्हापूरला जायला लागेल. आपण सोलापुरातच बरं आहे बाबा. बघा बघा कसं दिसायला लागले लॅट्स. कसं आहे बॅक डबल बायसेप बघा, बॅक डबल बायसेप. आता आपण आलो बायसेपचं वर्कआउट करायला. मग झेडवर लावलो, त्याला 5 प्लेटा लावलो आणि चालू केलो बायसेपचा वर्कआउट. झेडवरचे 3 सेट घेतल्यानंतर आपण गेलो डंबल कर्ल मारायला. डंबल कर्ल मारता मारता नाकी 9 आलं बाबा मला तर. म्हणूनच म्हणलो त्या दिनेशने माझा आज पिट्टा पाडलाय. डंबल कर्ल झाल्यावर आपण घेतला हॅमर. बघा निस्ता घापा घप हळूहळू रेपिटेशन मारत मारत वर्कआउट आपण संपवला. संपलं नाही, पोझिंग बाकी अजून आहे बघा. पोझिंग शायनिंग आहे म्हटलं तर कसं व्हायचं.